आईचा फोन येतोय. मोबाईलच्या स्क्रीनवर नाव दिसलं. पण रोहनने पुन्हा एकदा कॉल कट केला. त्याला काय माहिती? तो कट केलेला फोनच आयुष्यभराची सर्वात मोठी खंत बनणार होता. बाय. आईचा शेवटचा वाढदिवस. हा दिवस आयुष्यात इतका मोठा धक्का देईल हे रोहनला कधीच वाटलं नव्हतं. रोहन पुण्यात मोठ्या कंपनीत नोकरीला होता. मोठा पगार, मोठं ऑफिस, स्वतःची कार. पण या सगळ्यात तो इतका व्यस्त झाला होता की गावाकडच्या आईसाठी त्याच्याकडे वेळच उरला नव्हता. आई रोज फोन करायची. बाळा, जेवलास का रे? काम जास्त करू नको. कधी येणार गावाला? आणि रोहनचं नेहमीचं उत्तर, आई, खूप काम आहे, नंतर बोलू. फोन कट. आई मात्र प्रत्येक फोननंतर हसत म्हणायची, माझा मुलगा मोठा झाला. एक दिवस अचानक बहिणीचा फोन आला. दादा, यावेळी आईचा वाढदिवस आहे. ती सारखी तुझी वाट बघतीये. रोहनने पुन्हा तेच उत्तर दिलं, मी बघतो, वेळ मिळाला तर येतो. पण त्या रात्री त्याला झोप लागली नाही. लहानपणीची प्रत्येक गोष्ट आठवत होती. पावसात भिजत आईने शाळेत आणलेला डबा, स्वतः उपाशी राहून त्याच्यासाठी ठेवलेली भाकरी, तापात रात्रभर डोक्यावर ठेवलेला हात. आणि तो मात्र फक्त काम आहे एवढंच म्हणत होता. दुसऱ्या दिवशी रोहन अचानक गावाकडे निघाला. आईसाठी सुंदर साडी घेतली, एक छोटंसं केक घेतलं आणि आयुष्यात पहिल्यांदा आईसाठी वेळ काढलं. घरासमोर पोहोचला. आई अंगणात बसली होती. डोळे कमजोर झाले होते. पण मुलाचा आवाज ऐकताच ती पटकन उठली. रोहन, माझा बाळ आलाय. त्या क्षणी रोहनला स्वतःवरच राग आला. आईने त्याचा चेहरा दोन्ही हातांनी धरला. जणू अनेक वर्षांनी तिचं जग परत आलं होतं. त्या रात्री घरात छोटासा वाढदिवस साजरा झाला. ना मोठी पार्टी, ना महागडे डेकोरेशन. फक्त आईच्या चेहऱ्यावरचं समाधान. केक कापताना आईने एकच इच्छा मागितली, देवा, माझ्या मुलाला नेहमी आनंदी ठेव. रोहन हसत होता.